केमिकल जाळून केमिकल माफिया करतोय करोडोची उलाढाल. केमिकल माफिया होतोय मालामाल. स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचे बेहाल. जीवनशेठ वालीकरांनी घेतला पुढाकार. महसूल व पोलीस प्रशासनाला केला पत्रव्यवहार. अनधिकृत गोडाऊन धारक व केमिकल माफियाला जीवन वालीकर करणार हद्दपार. नवी मुंबई महानगरपालिकेच्या त्या 14 गावात केमिकल माफियाने हाहाकार माजवत हैदोस घातला आहे. पिंपरी नजीक असलेल्या ठाकूरपाडा येथील डोंगराळ भागामध्ये अनधिकृत गोडाऊन मध्ये रासायनिक केमिकल व कचरा जाळून केमिकल युनिट सर्रासपणे चालवत आहेत. यातून करोडोची उलाढाल केमिकल माफिया करत आहे. परंतु केमिकल माफियाला स्थानिक पोलीस, महसूल व प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आशीर्वाद असल्याने केमिकल माफिया खुलेआम भट्ट्या चालवत आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात 14 गावात होत आहे. या केमिकल मध्ये डाय, पेंट, ऍसिड सारखे केमिकल, जे केमिकल नोंदणी न करताच बाजारात विकतात. यातून कोट्यावधीचा काळा पैसा मार्केटमध्ये फिरवला जातो. या केमिकल माफियामुळे डाय ऑक्सिजन, फ्युरॉन, मेझिन यासारखे वायू हवेत मिसळतात. यामुळे श्वसनाचा आजार, दमा, कर्करोगाचा धोका, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना हा त्रास जास्त जाणला जातो. केमिकल जाळल्यानंतर उरलेला राखेचा कचरा पावसाच्या पाण्यातून नदी, ओढ्यात, जमिनीत आणि पिण्याच्या पाण्यात सुद्धा मुरला जातो. पाणी मुरल्याने जड धातू त्यात मिक्स झाल्यामुळे किडनी, त्वचा आणि न्यूरोलॉजिकल सारखे आजार निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या केमिकल माफिया व अनधिकृत गोडाऊन धारकावर पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि वायू प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कल्याण डोंबिवली शहर उपाध्यक्ष जीवन वालीकर यांनी स्थानिक तहसीलदार उमेश भास्कर पाटील व शिवडागर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम बळीराम पौळ यांना दिले आहे. भंगार व अनधिकृत गोडाऊन माफिया विरोधात जीवन वालीकर यांनी एल्गार उगारला आहे. भंगार माफिया विरोधात केलेल्या पत्र व्यवहाराबद्दल काय म्हणाले उपाध्यक्ष जीवन वालीकर? दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. एकीकडे प्रशासन म्हणतं झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरणाचं संतुलन राखा, तर दुसरीकडे या प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नवी मुंबई महानगरपालिकेत जे 14 गावं समाविष्ट झालेली आहेत, त्या 14 गावापैकी पिंपरी असेल, दहिसर असेल, या ठिकाणी केमिकल माफियानं हैदोस घातलेला आहे. त्याच संदर्भामध्ये कल्याण डोंबिवली शहराचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जीवनशेठ वालीकर यांनी सन्माननीय तहसीलदार पाटील सरांना निवेदन दिलेले आहे. आणि ते निवेदन कशा प्रकारचे आहे आपण जाणून घेऊयात. आणि त्या केमिकलमुळे स्थानिक आदिवासी बांधव असतील किंवा स्थानिक ग्रामस्थ असतील, त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास सहन करावा लागतोय आपण जाणून घेऊयात. सन्मान्य महोदय, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. कसं बघताय आज तहसीलदार महोदयाची भेट घेतली, कशा संदर्भात भेट घेतलेली आहे, काय सांगाल? त्या भेटीमागचा उद्देश असा होता की नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील 14 गावातील मौजे ठाकूरपाडा येथील डोंगराळ परिसरामध्ये आणि काही शासकीय जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गाळ्यांचे बांधकाम चालू झालेले आहे. आणि त्या बांधकामामध्ये त्यांनी केमिकल भट्ट्यांचा व्यवसाय चालू केलेला आहे. आणि त्या केमिकल भट्ट्यांमुळे होणारे जे प्रदूषण आहे ते खूप भयावह आहे. आणि तेथील लोकांना ते श्वसनाचे आजार जडलेले आहेत. त्याच्यामुळे तेथील लोकांची जी राहण्याची आणि यांची अवस्था ही खूप खराब झालेली आहे. त्या कारणास्तव आम्ही तहसीलदार साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या अवैध बांधकामावरती आणि अवैध केमिकल भट्ट्यांचा व्यवसाय जो चालू आहे त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे. स्थानिक पोलिटिशियन असताना सुद्धा पोलिसाची जबाबदारी 100% जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे, स्वीकारली पाहिजे होती. परंतु ना परवाना, ना प्रदूषण नियंत्रण मंडळाचं परमिशन, ना स्थानिक आता महानगरपालिकेचं परमिशन नसताना सुद्धा ह्या केमिकल माफियानं हैदोस घातलेला आहे. आज गेली अनेक वर्ष हा प्रकरण चालू आहे. त्यासाठी आता आपण पुढे काय प्रयत्न करणार आहात? पुढे आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि सीपी साहेबांची पण भेट घेणार आहोत पर्सनली जाऊन या संदर्भात. आणि पोलिसांमार्फत काय कारवाई करता येऊ शकते त्याची चाचपणी करून त्या प्रकारचे पत्र आम्ही पोलीस डिपार्टमेंटला देणार आहोत.
तर हे होते जीवनचे वालीकर यांनी आता सांगितलं की ह्या संदर्भामध्ये कमिशनर ऑफ पोलीस आशुतोष डुमरे सर किंवा स्थानिक तहसीलदार पाटील यांना निवेदन दिलेले आहे, परंतु निवेदन दिल्यानंतर पुढची कारवाई होणे अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने आता जीवनचे वालीकर यांचा पाठपुरावा यश येतं की अपेक्षा आल्यानंतर पुढची प्रोसेस त्यांना करावी लागते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे. जशी बांधवांना या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.